सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत दणदणीत विजयी झाले असून त्यांनी 365 मतांची आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांचा पराभव केला। जिल्हा नियोजन भवन इथं सोमवारी सकाळी झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांचा तब्बल 365 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला। निकाल जाहीर होताच भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना 483 मतं मिळाली, तर वसंतराव देशमुख यांना 118 मतांवर समाधान मानावं लागलं। एकूण 13 मते अवैध ठरली। जिल्ह्यातील 614 पैकी 601 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानं मतदानाची टक्केवारी ही लक्षणीय राहिली। मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासूनच राजेंद्र राऊत हे आघाडीवर होते। जिल्ह्यात भाजप आणि महायुतीच्या बाजूनं क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। त्यामुळं राऊत यांचा विजयाचा फरक अधिक वाढल्याचं बोललं जात आहे। निकालासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हेही सोलापुरात दाखल झाले होते। निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयाचा गुलाल उधळून घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला। विजयानंतर बोलताना राजेंद्र राऊत यांनी हा विजय महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आणि मतदार प्रतिनिधींच्या विश्वासाचा असल्याचं सांगितलं। आणि संपूर्ण या ठिकाणी या जिल्ह्यातील नेते मंडळी, आमदार, माजी आमदार, त्या आघाड्यांचे नेते, सर्व नगरसेवक बंधू भगिनी, जिल्हा परिषदचे सर्व बंधू भगिनी, सभापती बंधू भगिनी, महापालिकेचे सर्व नगरसेवक बंधू भगिनी आणि सर्वच मतदार बंधू भगिनी आणि संपूर्ण या जिल्ह्यातील जनतेची एक भावना होती की माझ्यासारखा एक कार्यकर्ता या ठिकाणी आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जावा। कारण विधानसभेला प्रचंड काम केलं असताना सुद्धा काही दुर्घटना त्या ठिकाणी घडली होती आणि त्यानंतर बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व सत्ता आल्या आणि सर्वांची भावना होती की काम करणारा कार्यकर्ता विधान परिषदेमध्ये असावा, विधान भवनामध्ये असावी भावना होती आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने ती आज पूर्ण होताना दिसते। सगळ्यांबरोबरचे चांगले संबंध, सगळ्यांबरोबर आम्ही चांगल्या पद्धतीने वागत होतो। त्यांच्या बाबतीत ही आज रामभाऊ जरी माझे या ठिकाणी सहकारी आहेत, त्यांच्यासमोर सुद्धा सांगतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सूचना त्यावेळेस केलेल्या होत्या की राजाभाऊ, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याच्याबरोबर तुम्ही सलोख्याचे संबंध ठेवा। कुणाच्याही दारात कधी जायची वेळ येईल सांगता येत नाही, ही निवडणूक आहे, राजकारण आहे। त्यांच्याबरोबरही गेल्या 1.5 महिन्यापर्यंत माझे संबंध चांगले होते, परंतु एवढा युगो आणि मुझे गुनो ही दुर्दैवाची बाब आहे। एवढं दहशतीचं राजकारण किंवा एवढा युगो आम्ही पाहिलं त्यांच्या आदल्या दिवशी। आता सगळ्यांची इच्छा होती की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बिनविरोध करायची भावना होती, परंतु एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला। त्यांना जर लय खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार म्हणून त्यांनी पुढे यायला पाहिजे होतं। मग ही जी 118 आहे ना, ती सुद्धा पडली नसती। अशा परिस्थितीचा निकाल राहिला असता आणि निकाल हा भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षित होता आणि विशेष म्हणजे मी सर्व मतदारांचा आभार मानतो की भरभरून मतदान
भारतीय जनता पार्टी व आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेब, आमचे पालकमंत्री गोरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केले, त्याबद्दल त्यांचा आभार. 483 मतं या ठिकाणी आमचे या ठिकाणी उमेदवार राजाभाऊ राऊत यांना पडले. समोरच्या उमेदवाराला फक्त 118 मतं पडले. एक हाती विजय या ठिकाणी भाजपा उमेदवार राजाभाऊ राऊत यांचा झालेला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे आणि सर्व ह्या ठिकाणी आपण जर बघितलं हा दारुण पराभव झालेला आहे. जिल्ह्याचे सर्व नेते, नगरसेवक, राज्याचे नेते, सर्व स्वतःला जिल्हा म्हणून परिषद घेणारे. सदस्य 118 मतं पडले आणि सर्व या पंचायत ठिकाणी समितीचे मोठा सभापती विजय ज्यांनी राजाभाऊ राऊत केलं, यांचा या झालेला आहे. मी सर्वांचे सर्व आम्ही कार्यकर्त्यांचे, मनापासून सर्व नेते मंडळी